तर मी वंदना मेजवानी तडका ह्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे गोड असे स्वागत करते। आज आपण श्रीहरी भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी जी पूजा करतो त्याचा आपण प्रसाद बघणार आहोत, म्हणजेच श्री सत्यनारायण महापूजेचा प्रसाद। हिंदू धर्मात सत्यनारायण पूजा हे एक धार्मिक सोहळा आहे आणि ही पूजा सगुण पूजा आहे। त्यासाठी एक सव्वाचं प्रमाण वापरलं जातं हा प्रसाद बनवण्यासाठी। इथे मी गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये 1/2 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच भांड्यामध्ये त्याच वाटीने मी 1/2 वाटी दूध देखील घातलेलं आहे। इथे तुम्ही सर्व दूधही वापरू शकता, परंतु पाण्याने रवा जास्त फुलतो आणि दुधाने थोडा चिकट होतो, म्हणून आपण समप्रमाणात दूध आणि पाणी घेतलेलं आहे। तुम्ही इथे पूर्ण पाणी किंवा पूर्ण दूधही वापरू शकता। आता दुसऱ्या गॅसवर मी कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे। इथे मी साजूक गाईचं तूपच वापरलेलं आहे, तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वापरू शकता। हा प्रसाद 4च पदार्थांमध्ये होतो, म्हणजे रवा, तूप, साखर आणि पाणी। पण इथे मी काही ड्रायफ्रूट्स वापरलेले आहेत, म्हणजे काजू, बदाम, मनुके वगैरे। हे घालणं ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला। आता इथे मी तुम्ही बघू शकता 1 वाटी भरून तूप घेतलेलं आहे। सुरुवातीला 1 चमचा घातले आणि हे तूप सगळं घट्ट आहे, त्यामुळे मी वाटी जरा कमी प्रमाणात भरली आहे। तूप जर वितळलेलं असेल तर ते जास्त भरतं आणि घट्ट असेल तर ते कमी भरतं, म्हणून मी तूप इथे घट्ट असल्या कारणाने थोडं कमी घेतलेलं आहे। आता त्याच वाटीने मी ह्या तुपामध्ये 1/2 वाटी रवा घातलेला आहे। तूप चांगलं गरम होऊ दिलं आहे, मगच रवा घातला आहे। तुम्ही बघू शकता बाजूला रव्याचे बुडबुडे आलेले आहेत, म्हणजे तूप आपलं चांगलं तापलेलं आहे। आता त्यात आपण रवा घालायचा आहे। रवा अगदी मंद आचेवर आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचा आहे। रव्याचा छान सुगंध यायला लागला की मग त्यामध्ये आपण थोडीशी वेलची कुटून घालायची आहे। वेलची तुम्ही दुधात पण घालू शकता किंवा अशी रव्यात पण घालू शकता। ह्याच वेळेला तुम्ही अख्खं 1 केळं पण घालू शकता, पण मी केळं शेवटी घालणार आहे। आता रव्याला बाजूने तूप छान सुटलं आहे, म्हणजे आपला रवा छान भाजलेला आहे। रव्याचा सुवास अगदी घरभर येत आहे। आता यामध्ये आपण ते तळलेले सगळे काजू, बदाम वगैरे घालून घ्यायचे आहेत आणि गॅस अगदी मंद ठेवायचा आहे। बाजूला गॅसवर दूध आणि पाणी पण तापतं आहे। इथे गॅस पूर्णतः मंद पाहिजे, नाहीतर हा रवा सगळा अंगावर विळू शकतो किंवा तुमचा हातही भाजू शकतो। अशा प्रकारे सुरुवातीला आपल्याला 2-3 चमचे हे दूध घालून घ्यायचं आहे आणि ते पूर्ण रव्यामध्ये एकजीव करायचं आहे, म्हणजे रवा फुलून उतू जाणार नाही किंवा हातावरही उडणार नाही। त्यानंतर हळूहळू हळूहळू पूर्ण दूध आपल्याला ह्या रव्यामध्ये एकजीव करायचं आहे। ह्या दुधातच हा रवा छान शिजला जातो। आपण इतकं सावकाश घालतोय तरीसुद्धा ते उडतंय, म्हणजे या अर्थी तुम्ही लक्षात घ्या, जर एकदम आपण सगळं दूध घातलं तर पूर्ण अंगावर येऊ शकतं किंवा उतू जाऊ शकतं। अशा प्रकारे सगळं दूध पाणी घालून घेतल्यानंतर आपल्याला रवा आणि हे दूध पाणी एकजीव असं छान शिजवून घ्यायचं आहे। मी इथे 1 मिनिट झाकण ठेवून हा छान शिजवून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता इथे रवा किती छान अगदी फुललेला आहे। आता हा प्रसाद तयार होत आहे, त्यामध्येच आपण आता 1/2 वाटी साखर घालून घेतलेली आहे। पूर्वी साखर घालत नव्हते, साखर नव्हती पूर्वी, खडी साखर घालायचे किंवा गूळ घालायचे। इथे तुम्ही गूळ पण घालू शकता, खडी साखर पण मिक्सरला लावून घेऊ शकता। मी इथे साखर वापरलेली आहे। 1/2 वाटी साखर घातल्यानंतर ही साखर पूर्ण ह्या रव्यामध्ये एकजीव करून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 2 मिनिटाची छान वाफ काढून घ्यायची आहे। पण त्याआधी मी यामध्ये 1 अर्ध केळं घातलेलं आहे। केळं घालणं पण इथेही ऑप्शनल आहे, नंतर तुम्ही सगळा प्रसाद तयार झाल्यानंतर त्यावर केळाचे काप पण ठेवू शकता। कोणी असं वरतून ठेवतं, कोणी यात पूर्ण प्रसाद तयार झाल्यानंतर घालतं, कोणी रवा भाजताना पण त्यात केळं घालतं। तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही यामध्ये केळं घालू शकता। काही भागांमध्ये यामध्ये केळंच घातलं जात नाही। आता त्यानंतर मी यावर 1 मिनिट झाकण ठेवून अशी छान वाफ काढून घेतलेली आहे आणि इथे आपला प्रसाद तयार आहे। प्रसाद म्हणजे प्रभूंचं साक्षात दर्शन असा हा प्रसाद असतो आणि हा प्रसाद चवीला पण खूप छान लागतो। मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने हा प्रसाद अवश्य करून बघा
आणि प्रसाद कसा वाटला मला कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.